सोलापूर शहरात घरातून सोन्याचा हंडा काढून देतो असे सांगत एका भोंदूबाबाने करोडो रुपयांना लुटल्याचा प्रकार समोर आलेला होता। पोलिसांनी या प्रकरणी पर्दाफाश देखील केलेला आहे। एका इसमाला अटक देखील करण्यात आलेली आहे। दरम्यान त्या इसमाकडून आणखीन एका व्यापाऱ्याला नागरिकाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आलेला आहे। त्यामध्ये आतापर्यंत म्हणजे या भोंदूबाबाने 3 करोड रुपयांना चुना वेगवेगळ्या लोकांना लावलेला आहे। या संदर्भात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी माहिती दिलेली आहे। पहिल्या घटने संदर्भात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता। त्यानंतर आरोपीला विजयपूर येथून अटक करण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये देखील आडम नावाच्या एका व्यक्तीला देखील या भोंदूबाबाने फसवल्याचे समोर आलेले होते। दरम्यान या सर्व आरोपींना सोलापूर शहर पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यामध्ये एका वकिलाचा देखील समावेश आहे। वकिलाने देखील त्या भोंदूबाबाला साथ दिल्याचे समोर आलेले आहे। या सर्व प्रकरणावर पोलीस आयुक्त एम राजकुमार काय म्हणाले पाहूया। त्या विषयामध्ये पहिले केस आमच्या दाखल करून क्राईम ब्रांचकडे तपास होतो। त्यांनी टोटल 5 आरोपी ताब्यात घेतलं आणि त्यांचे तपास केलेला आहे। MIDCला दुसरी केसही दाखल झालेल्या आहेत। आता त्या केसमध्ये त्यांना कस्टडीत घेणार आहे। यात जे एक प्रॉपर कटरचना करून त्यांनी जे मेन आरोपी आहे ते मंगळवेढा जेलला होतं, तिकडं अशाच प्रकारच्या एक केसमध्ये एक वकील आणि जे उर्वरित 3 आरोपी अशा 4 जणांनी कॉन्स्पायर करून त्यांनी कटरचना केलं आणि त्यांना बेल करून बाहेर आणला अशा आम्हाला माहिती मिळत आहे। यामधून अशा ते जे मेन आरोपी आहे भोंदूबाबा आपण जे रेफर करतात ते जे पूजा करण्यासारखा दाखवायची वगैरे वगैरे हे सर्व करणारे माणूस ते आणि उर्वरित आरोपी त्यांचं जे काही घर भाड्याने घेऊन त्यानं ठेवलं, त्यांचं लॉजिस्टिक्स पूर्ण मॅनेज केलेलं आहे, असं हे आरोपी लोक आहे। आणि त्यांच्या तपास दरम्यान बाकी जे काही रिकव्हरी प्रोसेस आहे, त्यांनी काही मालमत्ता स्थायी अस्थायी असं काही त्यांनी खरेदी केलं का या दरम्यान, हे सर्व गोष्टीबद्दल आता तपास चालू आहे। सर, पहिल्या केसच्या दरम्यान साधारणतः 1 करोड 27 लाखाची त्याच्यावरती आरोप केला होता। MIDCची जी प्रक्रिया झाली त्याच्यात नेमका काय आरोप? त्यात पण तशाच अमाऊंट किती म्हणून त्या केस 1 करोड 87 लाख आहे। ते असा लोकांच्या जे लालच जे आहेत तर तुमच्या घरातून सोन्याचे हंडे काढून देतो म्हणून त्याचा फायदा घेऊन अशा प्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत। वारंवार आमच्याकडून हेच अवेअरनेस चालू राहील। पुन्हा सांगतो, असा कुठल्याही प्रकारच्या लालचला बळी पडू नये आणि हे तुम्ही पण सहभागी असला तर ते पण गुन्हे आहेत, आपल्यावर पण गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। सर, त्यामध्ये पहिले जी केस झालेली होती पुण्यात हंडा काढून देतो, त्यामध्ये एक वकील आहे, त्या वकिलाचं काय म्हणजे रिलेशन आरोपी, त्याची भूमिका काय होती वकिलाची? सुरुवातीपासून जे जुनी केसला बेल ॲप्लिकेशनपासून त्यांना बाहेर आणून इकडचे घर जे घेतलेलं आहे त्याच्या ॲग्रीमेंट वकिलांनी करून दिलेलं आहे। वकिलांच्या नावावर ते घर आहे, ॲग्रीमेंट घरचे जे ॲग्रीमेंट जे आहे ते वकिलांच्या नावावरच केलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते मेन अक्यूजला तिथेच ठेवलेलं आहे। म्हणजे फसवणूक झालेली रक्कम आहे ते पाठवून घेत होते? हो आहेत, ते त्यांचं काही बिझनेस होतं, पण आता हे यांना देण्यासाठी कणी इतरांकडून कर्ज घेऊन पण दिलेलं आहे। आतापर्यंत 3 करोडपर्यंत झालेला आहे। आणखी कोणी असलं तर समोर येतील। आता विजापूरलाही काही लोकांना यांनी अशा फसवणूक केलेल्या आहे असं कळत आहे। तिकडच्या पोलिसलाही आम्ही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे। जवाब दे ते पूर्ण कॅशनी केलेलं आहे। मंगळवेढाचे जे म्हणतात ते पण तसंच